भरपूर पक्ष झालेत, लोकांना समजा काय करावं ते. शिंदे गट वेगळा, पवार शरद पवार गट वेगळा, असं काय सांगता येत नाही कुणाचं उमेदवारचं. कुठल्या शिवसेनेचा जोर? आपलं ते सुरेश भाऊ गोरे धनुष्यबाण. आमचं 7 नंबर वॉर्ड मध्ये नाव होतं, आम्हाला टाकलं 4 नंबर मध्ये. हा प्रकार केला कोणी? धनुष्यबाणाचं जास्त वाटते, कारण सुरेश गोरेला आहे ना, सुरेश भाऊला सगळीच लोक मानतात. काय वाटतं समस्या? काय वाटतं काय होईल चाकणमध्ये? सध्या नगराध्यक्ष पदासाठी फार टफ फाईट सुरू आहे इथे. राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुरू आहेत. त्यामध्ये नगर परिषद नगरपालिकेचा प्रचार सध्या शिगेला पोहोचलाय. मी एका अशा नगर परिषदेच्या ठिकाणी आहे ज्या ठिकाणी राज्यात नव्हे या ठिकाणी घडतंय. ती गोष्ट म्हणजे अशी आहे की उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदेच्या दोनही शिवसेना ह्या एकत्र आलेल्या आहेत आणि एका उमेदवाराचा प्रचार ह्या दोनही शिवसेनेचे कार्यकर्ते पदाधिकारी करतायत. ती नगर परिषद आहे चाकण आणि एक औद्योगिक हब म्हणून ज्याची ओळख आहे. त्या चाकणमध्ये आता 2 शिवसेना टक्कर देत आहेत अजित पवारांच्या राष्ट्रवादीला. या ठिकाणी काय निकाल लागणार आहे? 2 शिवसेना एकत्र येत अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा पराभव करतील का? आणि या 2 शिवसेना एकत्र आल्या तरी कुठल्या एका मुद्द्यावर, हे सुद्धा जाणून घ्यायचंय. शिवाय चाकणमध्ये काय समस्या आहेत आणि ही राजकारणी मंडळी या निवडणुकीत दिलेले वायदे हे पुढे पूर्ण करतील का, या सगळ्यांचा मी आढावा घेतोय. चाकणकरांच्या मनातला ऐकणार आहे. चला तर मग चाकणकरांच्या मनात काय आहे ते जाणून घेऊयात. काय चाकणमध्ये काँग्रेसचा कोण उमेदवार? काँग्रेसचे आम्ही पण आहे उमेदवार आणि बाळू गायकवाड पण उभा आहे. स्वतः कुठल्या पदासाठी आहेत उमेदवार? ते राखीव मतदार नंबर मधून नगरसेवक म्हणून. हा, नगरसेवक म्हणून. काय आता इथं तर दोन्ही शिवसेना एकत्र दिसत आहेत. अजितदादांची राष्ट्रवादी पुढे, त्यांच्यातच फाईट आहे. काय काँग्रेस आहे? होतो हे निवडणूक कशावर होती माहितीये का? हे माणुसकीवर निवडणूक होती. हो, विकासाचं काय? विकासाचं काय आता पहिलं केलंय त्यांनी. आता इथून आम्ही असं वचन दिलंय आमच्या पत्रिकेवर आहे की इथून पुढे आम्ही करू. हा, काय करणार तुम्ही? आहे ना दिलेलं आहे पत्रिकेवर. तरी तोंडी काय सांगाल नेमकं? आता लोक पाहतील तुमचं. हे नाही पाहतेत लोक, पण जे पहिलं पाण्याचं वगैरे आलंय मंजूर केलेले आहे ते कालिदास वाडेकरनी केलेले आहे मंजूर ते, आणि सर्वच राष्ट्रवादीनं मंजूर केलेलं आहे तिकडून. तुमची युती आहे का राष्ट्रवादीसोबत? कुणाची? हो, राष्ट्रवादीची युती आहे आमची. शरद पवारांच्या? हो, शरद पवार बरोबर युती आहे. काय आता इकडे तर आपले जे उद्धव ठाकरे आहेत त्यांची युती आहे. त्यांचे ते कार्यकर्ते इकडे दिसत आहेत सगळे. एकनाथ शिंदेच्या नगराध्यक्ष जे उभे आहेत उमेदवार गोरेताई, त्यांना पाठिंबा आहे त्यांचा? नाही आहेत इकडून पण आहेत, इकडून पण आहेत तिकडून पण आहेत. चालतात, त्याला काय आहे. हो. काय वाटतं तुम्हाला? हे उभे आहेत आता काँग्रेसकडून. आम्ही 4 मध्ये मतदान, आम्ही 6 मध्ये न्यायला सहकार्य मित्र म्हणून सहकार्य. पण काय लय मोठा पक्ष आहे काँग्रेस देशात. एक काळी भरपूर जुना पक्ष आहे. किती आज 72 पासून जुना पक्ष आहे. 72 ला दुष्काळ पडला तर त्यांनी खडी फोडून फार वाहतूक समस्या, वाहन येतात पाणी. 72 ला दुष्काळ पडला तेव्हा त्यांनीच पक्षाने हे केलं की काय काय जागावले, खडी फोडा, हे काढा, बराचसे काढा. तेवढं काँग्रेस पक्ष बोललं जात आहे. आता इथं घड्याळ आणि धनुष्यबाणात अशी टक्कर आहे. नाही आज उद्या काय तर एक सीट आहे ना. आमचं एक आहे काँग्रेसचं एक सीट आहे ना. गरजेचे काय समस्या इथं? ट्रॅफिकची समस्या खूप आहे. भरपूर आहे. कधी सोडवायची ती? आता चाललंय, आता हे सोडवायचे चाललेलं आहे. हे म्हणतो सोडवतं, ते म्हणतो सोडवतं, आणि इतके दिवस झाला आणखी एकाने पण सोडवलेले नाही. हा, कुणीच नाही सोडवले. तुम्ही प्रयत्न करणार? हो, प्रयत्न करणार आम्ही. काय नाव आपलं? माझं बळीराम तात्याबा ओव्हाळ. हो, शुभेच्छा तुम्हाला. शुभेच्छा. या की. काय वाटतं काय होईल चाकणमध्ये? काय नाही सांगतायत, सगळेच पक्ष आहे. सगळेच पैसे एकत्र. काय चाललंय काय कळतच नाही. आयपीएल सारखं कुठला गडी कुठल्या टीम कडून आहे तेच कळना. भरपूर पक्ष झालेत, लोकांना समजा काय करावं ते. शिंदे गट वेगळा, पवार शरद पवार गट वेगळा. दोन्ही शिवसेना एकत्र दिसत आहेत. इथं तर दिसतं काही ठिकाणी दिसतात एकत्र, काही ठिकाणी त्यांचं चाललंय तिकडे वेगवेगळं. म्हणजे काहीच समजना लोकांना. काय बरं काय समस्या आहेत चाकणकरांची?
चाकणकरांची काय ट्रॅफिकची समस्या आहे. ट्रॅफिकचा लय मोठा प्रॉब्लेम याच्याकडे कोणी गांभीर्याने पाहतच नाही. नाही. ट्रॅफिकचा लय बिकट समस्या आहे चाकणची. पण काय होईल, कोण येईल अध्यक्ष म्हणून निवडून येतो? नगराध्यक्ष आता बघू, काय नाही सांगतात, अंदाज नाही लागत. पण सगळे सारखेच राजकारण. सगळे सारखे राजकारण. नाही, तुम्ही पण बोला, ते पण बोला. नमस्ते. काय म्हणतो काय काय निवडणूक सुरू आहे चाकणमध्ये? पाहिजे ना थोडंफार. काय चाललंय चाकणमध्ये आता? इलेक्शन प्रचार सुरू आहे. आले प्रचार. कशी हवा आहे? तसं काय सांगता येत नाही कुणाचं उमेदवारचं. समस्या वगैरे काय? तसं काय समस्या आहे? आता सगळेच म्हणताय, काम करू सगळेच म्हणताय ना. असं काय सांगू शकत का हो? तरी तुमच्या मनात ठरलं असेल ना काहीतरी. असं काय ठरलं नाही आपलं, कोणाचा बांधील नाही. पण बांधील नाही सर कोणाचं. कधी सुटणार समस्या ट्रॅफिक? काय ट्रॅफिक समस्या आहे? रोजच आता किती दिवस सुटली नाही तर आता काय सुटाय बसले का हो? म्हणतात फक्त सोडू, एवढं म्हणतात. त्या दोन्ही शिवसेना एकत्र आल्या त्याच्याबद्दल फार चर्चा होते महाराष्ट्रात तुमच्या गावाची. अहो, चर्चा होती गावात, पण त्याचा विषय घ्यायला पाहिजे ना. नुसतं चर्चा घेऊन काय करता? त्यांनी मनावर घ्यायला पाहिजे ना पुढच्या लोकांनी. कुठल्या मंत्र्यांनी कुठल्या आणि ठाकरेंची ठाकरेंनी पण घ्यायला पाहिजे ना. राज्य लेवलला? हा. काय वाटतं तुम्हाला, काय होईल चाकणमध्ये? प्रचार जोरात सुरू आहे. जोरात सुरू आहे. कामाचं काय? कामाचं सगळ्या पक्षांनी जोरात प्रचार चालू आहे. कामाचं काय मग? ते काय सांगता येत नाही. काय काम आहेत सध्या इथं पडलेले? पडलेले म्हणजे शिवसेनेचा जोर आहे. मग काँग्रेस, राष्ट्रवादीचं काँग्रेस पण जोर आहे. कुठल्या शिवसेनेचा जोर आहे? आपलं ते सुरेश भाऊचं गोरे, धनुष्यबाण, धनुष्यबाण. मशाल पण सोबत आहे. हो. काय ट्रॅफिकचं काय करायचं? ट्रॅफिक तरी काय बोलायचं नाही, आता भरपूर आहे ट्रॅफिक. काय चालत नाही, बघा ना आता कसलं ट्रॅफिक आहे. असं बोललं जातंय दिलीप मोहितेंनी पण लय जोर लावलाय. लावले पण आता सगळ्यांची जोरच आहे म्हणायचं, सगळ्या पक्षवाल्यांची जोर आहे. हो. जोर कमी कोणाचा आहे? जोर कोणीही कमी नाही, सगळ्यांची जोरच आहे. सगळ्यांची दादा कडे फिरतात. फक्त मतदारच बेजार आहेत. हा, ते काय सांगता येत नाही. जेव्हा आलं तेव्हाच कळण. आता कोणाचं आपण मस्त म्हणतोय, पण कोणाचं मनात काय आहे आपण कसं सांगू शकतो ना. म्हणतोय एक आणि करतोय एक. हा. भाजपचं पण आहे वाटतं दोघं कोणतरी. भाजपचं मला एवढं खास दिसत नाही. एवढा जोर नाही. राष्ट्रवादी आणि शिवसेना दोघातच. दोघात. ते काय आता तुम्ही चाकणमध्ये नगर परिषद निवडणूक सुरू आहे, कोणाची हवा आहे, काय समस्या आहेत? नाही, हवा असं काही सांगता येत नाहीये. कारण इथलचं जे राजकारण आहे ना, जरा वेगळ्या पद्धतीने चालतं. कसं? नाही, आता ते आम्हाला नाही जास्त बोलता येत. कारण दोन शिवसेना एकत्र आल्या म्हणून असं वाटतंय का? नाही, शिवसेना दोन आल्या म्हणून नाहीये म्हणा, पण राजकारणच वेगळं आहे इथलचं. कसं? नाही वेगळे पण ट्रॅफिक पण वेगळी इथली. फारच ट्रॅफिक. आहे ना वेगळी, मान्य आहे ना आम्हाला, पण राजकारण वेगळं इकडचं. काय मतदार म्हणून काय वाटतं तुम्हाला? मतदार आता ते बघा, अजूनपर्यंत आमचं 7 नंबर वॉर्ड मध्ये नाव होतं, आम्हाला टाकलं 4 नंबर मध्ये. हा प्रकार केला कोणी? असं का? म्हणजे इतक्या वर्ष नाही कोणी बदललं. हा प्रकार केला कोणी आणि कशासाठी केला? त्याचं कारण काय आहे? असं किती लोकांसोबत झालंय? खूप लोकांचं चाललेले, म्हणजे आमच्याच वार्डात नाही, बऱ्याच वार्डात झालेले. हा प्रकार केला कोणी? का केला? कशासाठी केला? पुन्हा आता आम्ही ज्या वार्डामध्ये कधी गेलोच नाहीये, तिकडचे उमेदवार आम्हाला माहित पण नाही कोण येते. ते तुमच्याकडे येतात? अजून आले पण नाहीये ते आमच्यापर्यंत. 4 नंबर वॉर्ड मिळाला आम्हाला. आम्ही 7 मध्ये होतो तर 4 नंबर वॉर्ड मिळाला. अशी किती संख्या आहे बरं अंदाजे इतक्या लोकांचं असं झालंय? बरेच 5-6 वॉर्ड मध्ये झालेले आहे प्रकार. पण हे कुणी केलं याचा शोध लागला पाहिजे. आणि का केलं हा मेन मुद्दा हा आहे. बरोबर. हे ट्रॅफिकची समस्या फार आहे का इथे? कसं आहे माहितीये का, इथं MIDC वाढलेली आहे. MIDC मुळे अनेक बाहेर गावातले कामगार इथे येऊन राहिलेले, भाड्याने राहतात ते. आणि आता प्रत्येक घरोघरी गाड्या झालेल्या आहेत आणि गाड्या वाढल्यामुळे ट्रॅफिक वाढलेली आहे. आणि आता रोड रुंदीकरण केलं. मेन म्हणजे हायवेला करायला पाहिजे होता. हायवेला जो पूल इकडं ढकलला ना खाली, मार्केट शिळी बाजार, तिथं तो पूल आंबेडन चौकात पाहिजे होता. म्हणजे ट्रॅफिकचा काहीच प्रश्न राहिला नसता. आणि तिकडचा जो पूल होता ना, तो पुढे ढकललेला, तो इथं शिवाजी चौकात पाहिजे होता. म्हणजे खालची खाली वाहतूक गेली असती, वरची वर गेली असती. पण ह्यात पण राजकारण घडलेले, हे राजकारण घडलेले. आणि आपण आज लोकांचे हाल किती होतात ते त्यांना कळत नाही. हे स्वार्थापायी त्यांनी पूल बदललेले, त्यांच्या वैयक्तिक स्वार्थापायी पूल बदललेले ते.
लोकांचं काही घेणं देणं नाही कुणाला. खासदारांनी केलं असं की आमदारांनी केलं त्यावेळेस? आता यात वेळी सगळेच मिळालेले आहेत. सगळेच मिळाले. हा, एकच बोलून बोलतोय. त्यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ होते. बरं. मग त्यांनी येऊन इथं पाहणी करायला पाहिजे, बघायला पाहिजे होतं इथलची परिस्थिती काय आहे. हा, तुम्हाला लोकांची मतं पाहिजे ना. आम्ही लोकांनी तुम्हाला निवडून का देतो? हा, आमच्या काहीतरी सोयी उपलब्ध व्हाव्यात म्हणून देतो ना. तुम्ही जर आमची गैरसोय करता असेल तर परत कोण तुम्हाला थारा देतं? नेते होऊन गेले, तुम्हाला सांगते. आता नेते नाहीयेत. अहो, देशासाठी गेले नेते, हुतात्मे झालेत. एकाही मंत्र्याचं पोर आहे काच मला सांगा सैनिकामध्ये? झालं म्हणा, त्यांच्या फक्त पिढ्या चालवायला पाहिजे. एक आमदार खासदार असते त्यांच्या पिढ्या फक्त चालवा, फक्त बाकीच्यांनी फक्त घोंगड्याच उचला. बाकी काही बुद्धिमान लोक नाही समाजामध्ये, आहेत भरपूर, पण त्यांना काय नाही चान्स देत. ह्यांचेच चाललंय सगळं. बरोबर आहे की नाही? त्यामुळे हे होत नाही. अगदी बरोबर मुद्दे मांडलेले आहेत काकूंनी. सगळ्याच पार्टीचा प्रचार सुरू आहे, तर काय वाटतं चाकणकरांच्या काय समस्या आहेत आणि काय अपेक्षा आहे त्यांच्याकडून? चाकणकर नेहमीच चांगलं काम करतात, उत्तम काम करतात. सगळेच चांगले आहेत, सगळं गाव आमचं चांगलं आहे आणि सगळेच माझ्या संबंधित आहे. पण माझ्यासारखं बोलणं योग्य होणार नाही. पण सगळा गाव तुमच्या ओळखीचा आहे, पण कामाचा कोण पक्ष, कोण नेता, काय? सगळीच माणसं आमच्या कामाची आहेत. अतिशय चांगली माणसं आमच्या गावात राहतात. ट्रॅफिक, आता तुम्ही ट्रॅफिक मधून आले, फारच ट्रॅफिक. इकडे खरं सांगू का, आमचं जे पूर्वीचं गाव होतं ना, 2000 लोक होती, 2000 लोक वस्ती होती. आम्ही खूप समाधानी आणि खुश होतो त्यात. खूप गर्दी झालेली आहे. ही गर्दी पाहून मीच पुण्यात राहायला गेलो. काका, तुम्हाला काय वाटतं? नाही, आम्हाला काहीच नाही वाटत. सगळे एकच आहे. घरातले उमेदवार आहेत आमच्या. काही येईल तो येईल निवडून, त्याचा बरोबर, दोन्ही शिवसेना एकत्र आल्या, पण इथं राज्यात कधी नाही एवढं झालं काही, पण इथं घडलं तसं. असंच सामान्य आपल्या लोकांना दिशाभूल करून सांगितलं बुवा दोन्ही एकत्र आहेत, असं तसं चालतंय सगळं. हा. शेवटचा प्रश्न, कोणाची हवा, घड्याळ, कमळ की धनुष्यबाण? नाही, ते नाही, दोन्ही सेम आहेत. दोन्ही सेम आहेत. सांगतात नाही, टक्कर आहे. दोन्ही सेम. काका, काय वाटतं काय होईल या वर्षीच्या निवडणुकीमध्ये? कारण अनेक समस्या आहेत आणि भरपूर पक्ष आहेत आणि दोन्ही शिवसेना एकत्र आल्याचं दिसतंय. काय चित्र आहे? दोन्ही शिवसेना एकत्र नाही म्हणता येत, पण लोकांनी पाठिंबा दिलेला आहे आणि समस्या राहणारच आहेत. समस्या काही कमी होत नाही, पण बऱ्याचशा पैकी निवारण होतील. कारण भाऊंचं जे काय होतं ना कार्य, तसंच बहिणी पुढे चालवतील. इथं दोन आहे, घड्याळीचा उमेदवार आहे आणि धनुष्यबाणाचा उमेदवार आहे. त्याला मशालीने पण पाठिंबा दिलाय. कुणाचं प्राबल्य वाटतं, कोणाची चान्सेस वाटतं? नाही, आता कसं आहे, धनुष्यबाणाचं जास्त वाटतंय. कारण सुरेश गोरे यांना आहे ना, सुरेश भाऊंना सगळीच लोक मानतात. चाकणमध्ये सगळीच लोक. आता उमेदवार म्हणायचं पुढे उभे राहणारच आहे, पण भाऊंना सगळ्या गावाचं प्रेम आहे त्यांच्यावर. त्याच्यामुळे त्यांना वहिनींना भरपूर पाठिंबा मिळेल त्यांना, म्हणजे लोकांचा. काका, काय वाटतं काय राजकीय वातावरण सध्या चाकणमध्ये? राजकीय वातावरण शिवसेनेचं बरं आहे. दुसऱ्या मुद्द्यावर सर्वांगीण विकास आहे ना, शिवसेनेकडून चांगला होतो. एकनाथजी शिंदे साहेब आहेत ना, त्यांच्या प्रेरणेमुळे बरंच काही व्यवस्थित चालले. उद्धव ठाकरेचे शिवसैनिक पण त्यांच्या सोबत आहे सध्या. असली तरी पण आमचं सर्व मत आहे ते एकनाथ शिंदे साहेबांचे होते. आणि सुरेश भाऊंनी जे कार्य केले पहिलं, ते कार्य वाखाणण्यासारखं आहे. पण हेच वाहतूक समस्येचं काय? वाहतूक समस्येचं प्रकरण आता केंद्राकडे आहे ते. केंद्र सरकारकडे त्याच्यावर आहे ना. केंद्र सरकारने मंजुरी दिली, पैसे सँक्शन झाले, तर हे लोक उचलतीलच. ते कामं केले पाहिजेत बरं, निवडून आले नगराध्यक्ष तर. ट्रॅफिकचा समस्या आहे सर्वात प्रथम. रोडची एक अतिक्रमणचं तर होणारच आहे. आता चाललंय थोडं थोडं. हा. काय वाटतं काय होईल? निवडणूक सध्या सुरू आहे, शिवसेना, राष्ट्रवादी, काय होईल? अभी हम क्या बोल सकते हैं, वो मगर अभी तो क्या समस्या है इधर? पब्लिक के ऊपर है. पब्लिक किसको लाएगा, उसको मालूम रहेगा. अभी आपने को क्या बोल सकते हैं. आप कहाँ के? हम तो इधर झारखंड के. काय वाटतं काय समस्या आहेत चाकणमध्ये? काहीच नाही, काहीच नाही. नको. काय वाटतं समस्या?
जायचंय थोडं. काय वाटतं काय होईल चाकणमध्ये सध्या नगराध्यक्ष पदासाठी फार टफ फाईट सुरू आहे इथे. काय समस्या काय आहेत बरं नागरिकांच्या समस्या आहेत तिथे तुमच्या चाकणमध्ये. काय काय चाललंय मतदानाचं चाललंय गाड्या बिड्या आपल्या. हा कोण उभं आहे काय माहिती. हा? कोण उभं आहे निवडणुकीला काय माहिती आहे का. काय ना आमचा मुलगा मला नाही माहिती काय काय समस्या काय तिथं काय काय त्रास होतो. काय तर आता कचऱ्याच्या गाड्या येतात कधी नाही येते कधी असं पाणी बिणी दुसरं काही नाही. ट्राफिकचं काय. ट्रॅफिक जास्त होती आता पार्किंगला गाड्या आहे लोक उचलून येतात लोक खरेदी करायला येतात लोक गाड्या उचलून येतात पोलीस लोक काय फायदा आहे ना. लोकांचा लोक काय काय खायला येतात खाता खाता उठतात गाड्या घेऊन शनी जातात त्यांना एवढं पैसे भरायचं कपडे एवढे खरेदी करायला येतात लोक. हे राजकारणी मंडळी काय करतात मग. आता काय राजकारणी हो का असं चाललंय कोणाला बोलतो हो जो बोलतो तो तोंड दिसत म्हणजे आपल्याला काय कळत नाही आपल्या सगळे सारखेच आहेत. सगळे सारखेच येतात सगळं चांगलं आहे म्हणायला बरं आहे पण आता कोणाला बोलायचं ना. इथं तर ते उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे दोघं जे वेगवेगळ्या शिवसेना आहेत ते एकत्र आल्यात म्हणतायत. हा येतात आपलं एकत्र आले तर इथं नाही नाही येत नाही आता या असं मतदानासाठी आपलं त्यांच्या पाहिजे नसेल आपल्याला येते हातबीत चढा मतदान द्या एवढ्या येत्यात बाकीचं नाही काही. ठीक आहे सगळं काय वाटतं काय होईल काय माहित नाही मला. माहित नाही.